भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बोलतात थेट जाऊया. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण आमच्याबरोबर काम करावं अशी त्यांना वारंवार नाशिक ग्रामीणमधले असणारे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी हे सुद्धा विनंती करत होते आणि त्यांनी या विनंतीला मान दिला आणि भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आज त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर प्रवेश केला आहे. खरं तर या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या प्रवेशामुळे तिथले असणारी भारतीय जनता पार्टी, तिथले असणारे कार्यकर्ते या सगळ्यांबरोबर त्यांचे पूर्वीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे त्या भागाला एक वेगळं बळ मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. मी भरत कोकावटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो. आज या उत्तर महाराष्ट्रातील सर्व संघटनात्मक जिल्ह्यांची पूर्वीही देवेंद्रजींनी बैठक घेतली होती आणि या बैठकीच्या अनुषंगाने खाली असणाऱ्या नगरपंचायती असतील, जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका त्या ठिकाणी काही संघटनात्मक रचना निवडणुकीच्या संदर्भात कराव्यात अशा पद्धतीचं त्यावेळेला सांगितलं होतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा त्याचा फॉलोअप घ्यावा या दृष्टिकोनातून आजची ही बैठक ही आज आम्ही घेतली. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी त्यांनी त्या आढावा बैठकीला त्या सर्व गोष्टीचं निवेदन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सर्वांना दिवाळीच्या सुद्धा प्रत्यक्षात येऊन शुभेच्छा द्याव्या या दृष्टिकोनातून आज इथे आलो. चव्हाण साहेब, खरं तर आपली बैठक झाली, यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेची बैठक झाली, अजित पवारांची राष्ट्रवादी देखील बैठक घेतली आणि सगळेच लोक जे आहे ते 100+ नारा देतात. मग ते नाशिक असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, प्रत्येकच पक्ष 100+ नारा देतोय. महायुती एकत्र लढणार की वेगळी लढणार असा संभ्रम जो आहे तो या सगळ्यामुळे निर्माण होतोय, कारण सगळे 100+चा नारा देतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भामध्ये जे काही निर्णय जे आहेत ते निर्णय महायुतीचे नेते जे आहेत आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, हे सर्वजण घेतील. खाली असणारा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याची या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांनी लढल्या.